महाराष्ट्राची मुंबईसह ठाण्यात मध्यरात्रीपासून पावसाची उसंत पाहायला मिळते। काल धो-धो बरसलेला पाऊस आज मात्र शांत दिसतोय। मुंबईतील रेल्वेसह रस्ते वाहतूक सुरळीत आहे, तर मुंबईमध्ये 5 तासात 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अंधेरी, मुलुंड, कांजूर, पवई या भागामध्ये पावसाचा जोर होता। सर्वाधिक जोर या भागांमध्ये काल संध्याकाळी होता, तर पावसामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हवामान खात्याने सकाळी 8:30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट दिलेला होता, मात्र मध्यरात्रीपासूनच पावसाने उसंत घेतलेली होती आणि रात्री सकाळी 9 वाजेपर्यंत सुद्धा तसा पाऊस झालेला नाहीये। कुठे रिमझिम पाऊस फक्त दिसत होता। पाऊस नसल्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळा भरवणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। विद्यार्थी आणि पालकांना हा प्रश्न पडलेला आहे। तर मुंबईतील शाळेबाहेरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईसह उपनगरामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुद्धा ठप्प झाली होती। दरम्यान रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला होता। 8:30 पर्यंत हा रेड अलर्ट आहे। त्यामुळे आज मुंबईमध्ये आणि तसेच ठाण्यामध्ये राज्य सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेकडून सर्व शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आपण जर मुंबई पब्लिक स्कूल जी वरळी येथील आहे याचं दृश्य बघितलं तर शाळा सध्या बंद आहे। मात्र एकूणच मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे। त्यामुळे दुपारनंतर राज्य सरकार किंवा मुंबई महानगरपालिका मुंबईतील शाळा, महाविद्यालय जे दुपारच्या सत्रामध्ये आहेत ते भरवणार का असा आता विचार कुठेतरी पालकांना, विद्यार्थ्यांना पडलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आता सध्या तरी पावसाने विश्रांती घेतलेली आहे। रेड अलर्ट जवळपास रेड अलर्टची मुदत सुद्धा संपत आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी ऑरेंज अलर्ट आहे आणि येलो अलर्ट आहे। अशा भागामध्ये शाळा पुन्हा सुरू होणार का असा प्रश्न आता पालक आणि विद्यार्थ्यांना पडलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।